अगोदर आपली निशेष व्हॅल्यू तयार करायची आणि ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्या ब्लॅकमेलिंगमधून काही उपटायचा प्रयत्न केल्यानंतर ते आपला पाहिजे तेवढं हातात पडलं की गप्प राहून घ्यायचं. मी इतका व्यथित झालेलो आहे की कोणावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. 10,42,00,000 तेवढाच आरोप केला आहे नग्नपणे. तर हे जे काय आहे कारखान्यातलं त्या सगळ्या कथा मी ऐकलेल्या आहेत आणि त्या कथा ऐकल्यानंतर ते पत्रकारही का गप्प झाले आणि काय तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा आणि या सगळ्याचा अनुभव मी आयुष्यातल्या अनेक काळामध्ये घेतलेला आहे. तेव्हा हा सगळा जो काय अपरिहार्यतेचा भाग आहे तो तुम्ही हा लक्षात घेतला पाहिजे की तुमचे हे जे काही दिवस चालतील ते काही दिवस लोक विश्वास ठेवतील, पण तुमचं कुत्रंसुद्धा तुमच्या चॅनलला पाहणार नाही. काही दिवसानं तुमच्या चॅनलला तुमच्या बातम्यांना कुणी विचारणार नाही. अकोले तालुक्याची खऱ्या अर्थाने भाग्यलक्ष्मी समजली जाणारी अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी जर असेल तर ती आहे अगस्ती सहकारी साखर कारखाना. त्या संदर्भात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले गेले होते. त्यानंतर शेतकरी नेते दशरथजी सावंत यांनी खंडपीठात याचिका देखील दाखल केलेली आहे. त्या संदर्भात कायदेशीर त्यांची लढाई देखील सुरू आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहे शेतकरी नेते दशरथजी सावंत साहेब. तर साहेब माझा असा एक प्रश्न होता की प्रामुख्याने 3 महिन्यापूर्वी 2 सामाजिक कार्यकर्ते एक वावडं उठवलं होतं किंवा एक आवाज उठवला होता की कारखान्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि तेथील काही 4 जे अधिकारी आहे त्यांनी 50 कोटीपेक्षा जास्त पैसे तिथून लंपास केलेले आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्याच्या नंतर त्यांनी एका अंबड गावामध्ये शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर एक शो देखील घेतला की खरोखर भ्रष्टाचार झाला आहे. त्यानंतर एक समिती देखील गठीत करण्यात आली आणि असं सांगण्यात आलं होतं की ते सामाजिक कार्यकर्त्यांनी माणसं द्यायचे, ती समिती त्या ठिकाणी गठीत होईल आणि त्या समितीच्या माध्यमातून आणि काय खरोखर प्रकार घडलाय तो सगळा न्यायनिवाडा ते करणार होती. पण अद्याप ती समिती दिसत नाही, त्यांची बातमी दिसत नाही. साहेब काय सांगाल याविषयी? आता हे सगळ्या हिंदुस्थानात चाललेलं आहे. महाराष्ट्रात तर हे सगळे जे काही सगळे तथाकथित पत्रकार आणि सगळे जे चॅनल आहेत यांच्यावर कुणी विश्वास ठेवावा की नाही अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे सगळ्या ठिकाणी असे प्रकार होत आहेत. याचं कारण असं की अगोदर आपली निशेष व्हॅल्यू तयार करायची आणि ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्या ब्लॅकमेलिंगमधून काही उपटायचा प्रयत्न केल्यानंतर ते आपला पाहिजे तेवढं हातात पडलं की गप्प राहून घ्यायचं. अशा प्रकारची संबंध राज्यातली आणि तेव्हा माझा तर मी इतका व्यथित झालेलो आहे की कोणावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यातलाच हा प्रकार मला दिसतो की जर आहे, मी तर आज काही कोटी ना कोटीचे कोणावर आरोप केलेले नाहीत, फक्त ते जे काही रेकॉर्डली मला दिसते 10,42,00,000 तेवढाच आरोप केला आहे नग्नपणे. तर हे जे काय आहे कारखान्यातलं त्या सगळ्या कथा मी ऐकलेल्या आहेत आणि त्या कथा ऐकल्यानंतर ते पत्रकारही का गप्प झाले आणि काय तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा आणि या सगळ्याचा अनुभव मी आयुष्यातल्या अनेक काळामध्ये घेतलेला आहे. तेव्हा हा सगळा जो काय अपरिहार्यतेचा भाग आहे तो तुम्ही हा लक्षात घेतला पाहिजे की तुमचे हे जे काही दिवस चालतील ते काही दिवस लोक विश्वास ठेवतील, पण तुमचं कुत्रंसुद्धा तुमच्या चॅनलला पाहणार नाही. काही दिवसानं तुमच्या चॅनलला तुमच्या बातम्यांना कुणी विचारणार नाही, कारण तुम्ही त्या अमुक दिवसापूर्वी काय म्हणत होते आणि आज काय तुमचं चाललेलं आहे. तेव्हा ही जी काही प्रचिती आहे ती सर्रास येते आहे, परंतु त्याला दुसरा आपल्याकडं उपाय नाही. लोकांच्या समोर त्यांचं नागडेपण हे त्यांच्या कृतीनंच ते करतायत. आणि म्हणून जे अशा प्रकारचे कुत्र्याच्या मौतीनं मरणारे जे कोणी लोक असतील तर त्यांच्याबद्दल मी जास्त भाष्य करणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांना मरू देण्याचा मार्ग आपल्याकडं उपलब्ध आहे. साहेब, जी समिती होती त्या समितीचं आज कुठल्याही प्रकारे काही नाव निशाण दिसत नाही. त्याचबरोबर जे अधिकारी होते त्यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जाते, पण नेमकी काय प्रकार घडला याबद्दल काहीच चर्चा होती. मग मी त्याचा उल्लेख केला आहे बाईटमध्ये की जे काही राजीनामे दिलेत ही तुमची लबाडी आहे. आम्ही राजीनामे घेतलेत. मला एका नवीन संचालकानं सुद्धा सांगितलं की बा तुमच्या मनासारखं झालं ना, आता त्यांना काढून टाकलं. म्हटलं काढून टाकलं म्हणजे काय केलं तुम्ही त्यांचे राजीनामे स्वतःहून घेतले, याचा अर्थ ते गुन्हेगार नाहीत.
त्यांना गुन्हामुक्त केलेलं आहे. तेव्हा तुमचं काम हे होतं संचालक मंडळाचं, की जर तुमच्याजवळ ते पुरावे आले असतील, ते पुरावे मी स्वतः पाहिलेले आहेत, कोणाच्या नावावर कसे पैसे वर्ग केले आहेत सप्लायर्सनी वगैरे, तर एवढे पुरावे आल्यानंतर त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, सस्पेंड करून गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. पण ते ज्या अर्थी तुम्ही केले नाहीत, आणि म्हणून मी जे काही हे शेवटची पायरी लढाईची कोर्टातली आहे, ह्या सगळ्या लबाड्या सगळ्या प्रशासनामध्ये सुद्धा होत आहेत असं पाहिल्यानंतरच शेवटची पायरी म्हणून. पण त्याच्यातसुद्धा बऱ्याच भानगडी आहेत तिथल्या त्या कोर्टाच्या कारभारामध्ये सुद्धा, त्या काही मला बोलता येणार नाही. परंतु हे सगळं जे काही भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या लोकांनी त्यांना राजीनामे द्यायला लावून ती समितीची त्यांची सगळी लुटुपुटीची समिती, कुणीतरी लुटुपुटीची सत्ताधाऱ्यांनीच नेमायची, आणि त्यांनीच तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा प्रकारची सगळी नाटकं ती आहेत. आणि म्हणून त्याच्यात तथ्य नाही, ते जे समोर आल्यानंतर ते तथ्य लोकांना पारख करू देणं आणि लोकांकडूनच त्यांना शिक्षा मिळणं हाच त्याला मार्ग आहे. आणि लोकांकडून शिक्षा लवकर मिळत नाही, पण उशिरा का होईना ती शिक्षा लोकांच्या ध्यानात आल्यानंतर लोक शिक्षा देतात, एवढंच आपण आशा करायची.